लग्नच जमन आहे मला. मी काय भानगड आहे, पोरगी शिकली का? ते म्हणले ते आता तसलं मी 4थी पास झाले, मला कुठलं तसलं वरचं बोलायला तर मोठं ते लय उच्च शिक्षित आहे म्हणले. बरं म्हणलं काय तिला चालता येतं का? खूप सुंदर दिसतंय सगळं, काय सगळं भानगड सगळी चांगली. आणि पोरं का म्हणले बघून गेली की निरोपच देत नाही. ते त्याच्या बापाला विचारलं मी, म्हणलं नाकात कसं काय? ते म्हणले वरून हात लावला की कुठं तू वाट नाही म्हणले. नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली. काय करावी ती मंदिर लक्षण, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली. काय करावे मंदिर लक्षण, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली गेली. सुंदर आहे 32 पण नाक नाही ते न वाया. आता इकडे यायचं, माळ घातली, पाटा भरपूर आहे, वारी सगळे आहे, ताटात जात नाही अहंकार. जिथं अहंकाराचा ताटा जात नाही तिथं नाक नाही त्याने वाया गेला. परमार्थाच्या ठिकाणी सुद्धा नम्र झाला होता. हा? परमार्थातलं नाक अगर्वता करावे दास्य सकळ. तिथं आल्या आल्या जर सांगितलं ना, ओ बुवा तेवढं झाडून काढा, ज्यानं हातात झाडू घेतला झाडायला सुरुवात केलं त्याचं नाव नाही. अरे मला आलेल्या पाणी द्यायच्या अगोदर आणि झाडून काढ, हे चाललो. अजून काही जवळ आलं नाही. तुम्हाला ते धन कमवायचंय ना, त्याच्यासाठी सार काय? परमार्थातलं शांती. त्याच्यासारखं तुका म्हणे वाव नम्र भाव पाहिजे. आता अनेक अवगुण आहेत, त्या अवगुण सगळे संपवणे म्हणजेच चांगल्या नाकाचा लांबक्या नाका. सगळे अवगुण आहेत का? सपई सगळं आहे. तसं सार काय आहे? भगवंताचं नाव सार आहे. तो को बरं आहे. तुम्ही सार म्हणता, तुम्ही कुणाचं घेता? तुम्ही म्हणले आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, सर्व भाविक विठ्ठलची प्रमाण, नलगी जाणावे नेनावे, गावे आनंदे नाचावे, प्रेम सुख घ्यावे या वैष्णवा संगती. बस त्यांच्या संगतीत राहावं आणि अखंड त्याचं नाव घ्यावं. कसं? प्रेमानं. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. बघा संतोष आप्पा, कीर्तन जय विठ्ठल आताच करू, पण चाली म्हणू द्या. उद्या कुणीच उभा राहायचं नाही. नाही भजनी मंडळाला सांभाळलं पाहिजे. ये किरी म्हणायचं म्हणजे सिंगल सिंगल, डबल म्हणायचं. म्हणता का कोण? बरं द्या. विठाला 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 म्हणून तो बरा मिळे. नाम साराचे हे सार सार आहे, त्याचा जप करा. त्यावेळेस कसा करावा, कुठं करावा, त्यावेळेस ज्ञानोबरांनी मला सांगितलं. म्हणजे काळ वेळ नाम सोपं आहे, म्हणजे उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही, कवा रात्री करा, पाठ करा. हो, नाही तर 9 ते 11 असं काय बंधन घातलं नाही ज्ञानोबरांनी. हे कीर्तनाला बंधन घातलं. कोणत्या कीर्तनाला? पोट भरावया कीर्तन करीती, ह्याला टाइम दिला, पण त्याचं नाव घ्यायला टाइम. हरिबोला देता हरिबोला घेता, उठता बसता सर्व कार्य करता. काही म्हणले आम्हाला भांडायची सवय. हरिबोला भांडता, हरिबोला कांडता. अरे काम करताना सुद्धा त्याचं नाव घेत, त्याला काही अडचण कुठंच नाही, कशाचीच नाही.
कवाचित नाही. परिणाम खूप मोठा आहे म्हणले. आणि असं मोठ्यानं जर म्हणलं का पुंडलिक वरदे हरी विठो श्री ज्ञानदेव नाही आपण म्हणतो ही कुठं म्हणाली ती. परिणाम खूप चांगला आहे म्हणजे नामाचा. आम्ही नाम चांगले चांगले माझे कंडे राहो भले देवाकडे तीच मागितले का कपी कुळ उद्धारिले मुक्त केले राक्षसा. नामाचा परिणाम खूप चांगला आहे, सोपा आहे, अवघड नाही. अट्टास करावा लागेल. फक्त त्याच्यासाठी काय करायचं, पंचपक्वानाचा स्वयंपाक केलाय, फक्त मीठ राहू द्यायचं, मीठ जवळ, बिगर मिठाचा आळणी चव देत. तसं भजन करताना प्रेम द्यायचं, प्रेमानं भजन, प्रेमानं त्याचं चिंतन करायचं बस. आणि म्हणून ते नाव असणार नाम उत्तमा उत्तम, उत्तमात उत्तम नाव आहे. त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही, काहीच नाही. सगळी साधनं नामापेक्षा नामापाशी असणारे क्षुल्लक आहेत. अरे नामधारकाचा अधिकार त्या साधू संतांचा शब्दच खोटा होत नाही. मुखे नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल. कोणत्या? ज्ञानदेव वैष्णव मोठा. विठ्ठल नामे मुक्त पेटा ज्ञानदान घडे श्रेष्ठा वैकुंठ वाटा. सत्या ज्ञानोबारांनी दाखवलेला मार्ग आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. तरी बी लोक अशी बसलेली होती, काही जागी होती. ए तुकाराम महाराज ज्ञानोबाराय कालचे झाले म्हणले. त्याच्या अगोदर कोण होता का नाही भजन्या? त्या भजनेनं सुरुवात केली म्हणली ह्या भजनाला. कोणत्या? नाम जप नाही, त्या भजनेनं आपल्याला भजन करून दाखवायचं, पुन्हा म्हणायचं कुण्या त्या भजनेनं नाही. आता बरं मना प्रमाणते त्या भजनेनं सुरुवात. नाम जपता नाम जपता चंद्र नाम जपता नाम जपता चंद्र होळी. नाम जपता नाम जपता चंद्र होळी. नाम जपता नाम जपता चंद्र होळी. नामे तरला वाला कोळे नाम तरला वाला कोळे नामे तरला वाला कोळे. नाम उत्तमा नाम उत्तमा नाम उत्तमा नाम उत्तमा उत्तमा. नामे तरला वाला कोळे नामे तरला वाला कोळे नामे तरला वाला कोळे. नाम उत्तमा नाम उत्तमा नाम उत्तमा नाम उत्तमा. त्या भजनाला सुरुवात केली, त्यांचं नाव घेतलं. कोणी? आपल्यासारखा नव्हता, विश्वाचा बाप. जेणे हे विश्व निर्मिले त्यानं भजनाला सुरुवात केली. नामाचं महत्व त्यांनी सांगितलं, त्यांनी सुरुवात केली म्हणले. त्यांनीच भजन करीत होते म्हणले. हं? त्या नामाचं महत्व त्यांनी सांगितलं म्हणले. अखंड नामधारक पहिला वारकरी, आद्य वारकरी संप्रदायाचे गुरु, अव्या विश्वाचे गुरु भगवान शिवजीनीच भजनाला सुरुवात केली. भगवान शंकरानं त्यांनी सुरुवात केली म्हणले. ती म्हणले त्यांना काय बंद पडलं होतं, त्यांना काय बंद पडलं होतं भजन करायचं. जो मालक आहे सगळ्याच्या, सत्ता त्याच्या हातात आहे, त्याला भजन काय करायचं? भजन तुमच्यासाठी करावं लागलं म्हणले. हं? आमच्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी काय? तुमच्यासारखी असती तिने म्हणले वादाडी, भावकीचा वाद लागला म्हणजे भावकीचा, भावकीचा लावला. भावकी कळाली का? भावकीतला वादच कवा मिटत नाही. चौकलं मिटतील पण भावकीतला देवाचं दैत्याचं भांडण लागलं. कस काय बघू म्हणजे तुला माझ्या मागे म्हणायला येते का? त्यानं मला जमणार नाही माझ्या मागे, बघूच म्हणले. म्हणजे सामर्थ्य कुणाचं आहे? त्या दोघांचे पैज लागले, देवाचे आणि दैत्याचे. त्रोटक त्रोटक आपल्याला सगळं सांगतो.
बघू म्हणले मग काय करायचं काय करायचं. कुणाचं सामर्थ्य पाहायचं म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं आपण असंच करू म्हणले. अशी एक बुद्धी सुचली त्यांना. आपण एक काम करू म्हणले, मंथन करू म्हणले सागराचं. देवी दैत्य सागर मंथन केलं. मंथन बाकीचं सगळं निघाले त्याचं रत्न जसं जसं. आता ती मंथन सागराचं कशानं करावं लागेल काय सगळं माहीत आहे. मंद्राचळ पर्वताची रवी, शेषाचा दोर लावला, देवमंडळीने शप टाकून धरलं. मग ही तोंड टाकून धरायला एका बिहिली नाही ती. आणि ती पिऊन आल्यामुळं कुठं धरले काय माहित नाही. त्या विषयाच्या ज्वाळा आणि गाणी म्हणून म्हणून सुरुवात केली दोघांनी बी. गाणी म्हणून म्हणून असं घुसळण्याला सुरुवात केली. गोड तवा तवा एक 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 रत्न निघाले. सुंदर सुंदर 14 रत्न निघाली म्हणे. सगळे काय माहित नाही. त्या ठिकाणी लक्ष्मी निघाली. सगळं कौस्तुभ आमका तमका 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 उच्चस्रवा घोडा इथे. अमृताची घागर निघाली, विषयाची निघाली आणि मद्य बी निघालं. मद्य 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 पान म्हणतो का आपण, मद्यपान केले त्याचा घट एक निघाला. आता वाटणीला जी सावध होती का नाही ती म्हणली घ्यायचं का अमृत. असलं घेत असतो काय. घेता का दूध, दूध घेता का चालत नाही. चहा घेणार पण दूध घेत पाहे पा. दूध पवित्र आणि गोड ते आवडत आहे का नाही. तसं ती म्हणले नाही नाही चालत नाही. म्हणजे काय घेणार आम्हाला ती बघू म्हणले तिकली घागर. मग ती मद्याची घेतली, देव अमृत पिले. पुन्हा विषाची निघाली. त्या लक्ष्मीसाठी भांडणं वगैरे ते काय सांगत नाही. विषाची निघाली. विषाची निघाल्यानंतर मग ती विषास होतं ते निघाल्यानंतर त्याची विल्हेवाट लावली तर ठीक, नाहीतर या पृथ्वीचा ऱ्हास करणार एवढी ताकद त्याच्यात होती. आता कुठं ठेवता येत नाही, काही करता येत नाही. म्हणजे कोण घेणार आता. निशाच उतरली. मरतय म्हणजे उतरती निशा. निशा उतरती. दिवसा मरतय म्हणजे ती तशी ती म्हणाली. ती म्हणजे घ्याता का हो नको म्हणाले की. आता याचा परिणाम काय करायचा. प्रार्थना केली कुणी देवमंडळींनी. आता विल्हेवाट कुणाला लावायची. कोण आहे सामर्थ्यशाली. तो का म्हणे वाव पोटी मधुरा वाणी ओठी. तो का म्हणे वाव, ज्याच्याकडे वाव असतो ना, सहन करण्याची शक्ती, सामावून घेण्याची शक्ती, तो मोठा होत असतो आणि कामकाज चांगलं चालत असतंय. भगवान शंकराची आराधना चालू केली. कैलास राणा शिवचंद्रमोळी फणींद्र माता मुगुडे. धावा करायला सुरुवात केला. भगवान शंकरजी धावत आले. म्हणले काय झालं काय काय नाही. म्हणजे हो बाबा काय करायचं. म्हणले हे खाली टाकलं तरी कुणाचं काय ठेवत नाही. पुन्हा बाकीचं सगळं काय इकडे तिकडे कुणाला काय घेत नाही. घेतल्यानंतर कुणी शिल्लक राहत नाही. आता याला काय करावं काय करावं म्हणजे सगळ्यांच्या ह्याच्यात. ती म्हणजे काय त्याची अडचण. म्हणजे मी पिऊन टाकतो ती म्हणजे. मग काय देव मंडळी म्हणले तुम्ही जाचाल की. मी गेलो तर तुमचं बरं होतंय का नाही. मी गेल्यावर मग मी गेलो तर गेलो हरकत नाही, पण तुम्ही सुखानं राहा. काही माणसं एवढी त्यागी असतात. धन्य ते संसारी दया वंत जे अंतरी. दयाळ असतात नाही एवढी एवढी माणसं म्हणा इतकं त्याग करणार. ठीक आहे मग बरं बरं म्हणजे. पण कुणाला काय वाट ना. आता वाटत नाही ते आपण बघितलं नाही का. आता मी राजकारण इकडे लांब बोलतो. किती दिवसात गळेच माळा घालते विठाला विठाला विठाला. दुसऱ्याचं दुःख वाटत आपला स्वार्थ साधण्यासाठी प्रत्येक जणाची अपेक्षा आहे. योगायोगाने भगवान शंकरजीने घेतलं मग ते धावू लागला. त्यावेळेस सगळा प्रयत्न केला आणि सगळा प्रयत्न केल्यानंतर मग ते सगळं आणलं. सगळं सगळं आपल्याला माहीत आहे. पण काही धास शमत नव्हता. त्यावेळेस समजा भगवान शंकरजीला काही आणि ऋषी मुनी सगळे एकांतात बसले आणि याच्यावर परिणाम देव वाचले पाहिजे. त्याच्यासाठी काय करा. त्याच्यासाठी दुसऱ्या कशाची शमलं जात नाही. मग त्यांनी सुरुवात केलं. राजा राम 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 राजा राम 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 जय जय राम 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 जय जय राम राम राम. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. जय जय राम 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 जय जय राम राम
नाम जपता चंद्रमौळी भगवान शंकरजीने. आणि सर्वात महापापी त्याचा इतिहास आपण पाहिला. अनेक वेळेस ऐकलं गेलं. एवढा पाप कर्म करणारा सुद्धा त्या नामचिंतनाच्या बळावर नामदेव महाराज सांगतात कोळियाची कीर्ती वाढली घन. कशामुळं? नामचिंतनाचा परिणाम, नामाचं महत्व. म्हणून तो कोबाराय म्हणतात तुका म्हणे वर्णो काय, हो तुका म्हणे वर्णो तुका म्हणे वर्णो काय, तुका म्हणे वर्णो काय. अरे कविठो पाचे पाय, तारक विठो पाचे पाय. नाम उत्तम उत्तम, नाम उत्तम उत्तम. तारक विठो तारक विठो वाचे पाय. नाम उत्तम उत्तम, नाम उत्तम उत्तम. झालेली सेवा भगवान पांडुरंगाच्या आपल्या सर्व वारकऱ्यांच्या खूप प्रेम देणारी मंडळी या ठिकाणी जमा झाली. आणि त्यांच्या बाळावर कीर्तन आपलं काय नाही हे सगळींनी सुधरून घेतलं. हरिभक्त परायण म्हणजे पिंटू महाराज खुणे, संतोष महाराज जाधव महाराजांचं आमंत्रण होतं. येता का? मी म्हणलं दिली संधी तर गालो की गोंधळ म्हणला आम्ही. जाधव महाराज दिली हा संधी दिली की आम्ही देवाचं कीर्तन करू. म्हणजे आमचं काय बाकी काही नाही. आपण आमंत्रण दिलं तर आपल्यासारख्या सामान्य वारकरीवर एवढं प्रेम करता. तुम्हाला सगळ्याला साष्टांग दंडवत. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली, तुझे जो ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज म्हणे वर्णो काय, तुका म्हणे वर्णो काय, तुका म्हणे वर्णो काय, तुका म्हणे वर्णो काय. आ तुका म्हणे वर्णो काय, तुका म्हणे वर्णो काय, तुका म्हणे वर्णो काय, तुका म्हणे वर्णो काय. तारक विठोबाचे नाम, तारक विठोबा. तारक विठो तारक विठोबाचे नाम, तारक विठोबाचे नाम, नाम भूत माभूतम, नाम भूत माभूतम. तारक विठोबाचे पाय, तारक विठोबाचे पाय, तारक विठोबाचे पाय, तारक विठोबाचे पाय, तारक विठोबाचे पाय,
मुंशी नाही का उत्तम 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 नाम उत्तम उत्तम नाम उत्तम नाम उत्तम 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 उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम नाम उत्तम उत्तम नाम उत्तम उत्तम नाम उत्तम उत्तम नाम उत्तम उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम
जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल